पाय कूलरले काय झाला आहे. वायर घे पहिले, सगळ्यात पहिले त्याचा 3 पिन वायर. हां, ते सिरीजमध्ये टाक. चाल गे पिन लाव याच्या सिरीजमध्ये, सिरीज बोर्डात. बटन दाब, कूलरची बटन चालू कर. करंट लागला का? हो. करंट लागला. बरं, लाईट एकही नाही लागला म्हणजे सगळे बंद दाखवत आहे. एक काम कर, आता हे पिन काढून घे. आता एक काम करायचे, पूर्ण कनेक्शन खोलून घे. हे जे वायरिंग दिसत आहे ना, हे खोलून घे पहिले. आता एक काम कर, पाण्याची मोटर सिरीजवर चेक कर. बटन चालू कर. काय चालू दाखवते का आता? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पाण्याची मोटर आता एक काम कर, मोटर चेक करून पाय चालू आहे का तर सिरीजवरच. एकाला एक कनेक्शन जोड पहिले. ते एकाला एक लाव पहिले वायर. तो लाईट लागते का? हां, लागला. चल लाव. लागला का लाईट? बॉडीला हात नको लावू, करंट लागन. लाईट लागला नाही. 3 याच्यावर बरोबर लावले वायर. हो. बॉडी शॉट पाहून घे एक वेळा. चांगल्या नटावर लाव. हा चांगला नट आहे. एक मोटरच्या यायले, एक तेले. हा पलटो वायर निळ्याला लाव. दाखवत आहे का बॉडी शॉट? नाही. आणि हे चाल दाखवत आहे का मोटर? नाही. मोटरले लाव आणखीन एक वेळा. लाईट नाही दाखवत आहे ना, याचा अर्थ मोटर आपली शॉर्ट आहे. आता एक 8चा टी पाना घे. हे कंडेन्सर खोलून घे आणि सोबतच 11च्या पाण्यानं हे नट खोलून घे वरचा. आणि 11चाच पाना हे पातं खोलाले पण लागते. 11चा टी पाना घे जो पातं खोलाले. आता ही ॲल्युमिनियमची मोटर दुरुस्त करून काही फायदा नाही. त्याच्या जागी आपण आता ही नवीन मोटर लावू. चल घे खोले. आता हे जे आपली मोटर आहे आपल्याला फिट करायची आहे. फक्त याच्या भरोशावर राहते, ते म्हणजे हा गोल्ड रिंग. जर आपली मोटर जर जळली तर याला पूर्ण बॉडीला करंट नाही आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण याच्यावर हे जे ब्लॅक पट्टी दिसत आहे तुले सुमित, याच्यावर आणखीन एक आपला टेप मारून द्यायचा आहे आपल्याला. कोणचा? बायकॉन कंपनीचा. मस्त चांगला 1-2 वेळा टेप मारून घेतला का नंतर आपण या रिंगवरती आपण कूलर फिट करू. चल घे मार त्याच्यावर. बरोबर पात्याचा नट याच्यावर लागला पाहिजे. हे शाफ्टिंगले जे कट आहे ना त्याच्यावर. चल गेला बरोबर.
कुठं हां चल मार टाईट. बस होते, जास्त टाईट नको मारू, नट स्लिप होऊन जाते, ते त्याची थ्रेडिंगही जाते नाही तर. आता एक काम कर, हे चिकटपट्टीच्या साहाय्याने इथं मस्त बरोबर ते कंडेन्सर लावून दे. आता हे जुनी पाण्याची मोटर आहे, पाय कुठं कटकुट आहे का तर वायर गेर इथून खालून इथपर्यंत पाय 1-2 फुटापर्यंत, कारण की हे वायर पाण्यात राहते. कुठं आहे कट? इथं आहे ना कट. इले आता पहिले सगळ्यात पहिला पॅच रबर मारायचा, नंतर आपला साधा टिप मारायचा. आपण पॅच रबर मारून घेतला, आता आपण हे टेप मारून घेऊ त्याच्यावरतून. आता बाई साधा टेप मारला आपण याच्यावरतून, जमला? हो. चाल घे. आता कायचे वायर आहे तुझ्या हातात? मोटरीचे आहे, पाण्याच्या मोटरीचे आहे. हां याचे आहे आणि पाण्याच्या मोटरचे आहे. चल टाक त्याच्यातून गँग बॉक्समधून अंदर. पाण्याच्या मोटरीचे टाक. टाकले ना. आता इथं आता हे जे मेन कनेक्शन आला हे अंदर टाकून दे. अर्थिंग लागून आहे ना बरोबर? हो. ठीक आहे, अर्थिंग फिट आहे. चल फेज आणि न्यूट्रल अंदर टाक. टाकले. झालं इकडलं सगळं. मोटरही लावली, पाण्याची मोटर लावली, टिप मारले, कॅपॅसिटरला टिप मारलं. चला आता आपण त्याची वायरिंग करू. तर हे आहे 2 वेची बटन, म्हणजे स्पीड कमी जास्त करायची. याच्या मधात आपण टाकला आहे एक याचा वायर, म्हणजे मेनचा वायर, तो म्हणजे काळावाला, आणि दुसरा म्हणजे पाण्याच्या मोटरचा. ह्याच्यात टाकला आहे आपण मधात. आणि हे जे 2 स्पीडचे आहे हे आहे आपल्या फॅनचे. हे स्पीडचे टाकले आहे. स्पीडचा कोणचा आहे? एक ब्लॅकवाला आहे आणि एक रेडवाला आहे. आता आपल्यापाशी उरले आहे हा व्हाईटवाला. व्हाईटवाला काहीच नाही करायचा आहे, व्हाईटवाला वापस त्याच्यात टाकून द्यायचा आहे. आता राहिला आपल्यापाशी हा कॉमन आहेचा निळावाला आहे. हे पाण्याच्या मोटरचा उरला आहे तो म्हणजे एक, आणि हा जो उरला एक लालवाला तो म्हणजे हे आपला मेन लीडचा. आता आपल्याला करायचा आहे याचा वायरिंग. आता हा जो फेज उरला होता आपण दोन्ही बटणीत दिला आहे, बघू शकता. इथून डायरेक्ट या बटणीत लुपिंग मारलेला आहे. आणि हा जो हिरवावाला दिसत आहे हा कॉमन म्हणजे मोटरीचा आहे, म्हणजे ही मोटरची बटन झाली आहे आणि हे पाण्याची मोटरची बटन झाली आहे. हे बघू शकता. पाण्याच्या मोटरीचा एक वायर उरला होता तो याच्यामध्ये दिला आहे. चाल घे. आता हे बटणं लावून घे सगळ्या बरोबर. सगळ्यात पहिले कोणची लावशील? ही निळीवाली. हे आहे आपली कूलरची हवेची बटन आहे. ही दुसरीवाली बटन आहे आपली पाण्याच्या मोटरची. ही तिसरीवाली आहे स्पीडची, म्हणजे आहे ना कमी जास्त स्पीड होते. हे 2 वेची बटन लावता सगळं तिन्ही खाली ना. बस चालू करून टाका. पिन टाक. पाण्याची बस जमलं.